विश्वनाथ, हॅलो सर. विश्वनाथ सर, आज तुम्ही संसातीच्या प्रोग्रामला आले आहे आणि संसाती सोबत जुडताना आपल्या भरपूर काही टॉक झालेला आहे, टेक्निकली झालेले आहे, प्रोडक्ट रिगार्डिंग झालेले आहे, तुमचे काही निगेटिव्हिटी होती जे पॉझिटिव्हिटी मध्ये कन्वर्ट झाले, प्राइस साठी पण बोललेलं आहे, प्राइस साठी बोललेले आहे किंवा न्यू प्रोडक्ट आहे, न्यू कंपनी आहे आणि तुम्ही या प्राइस मध्ये कसे काय मार्केटमध्ये उतरत आहे आणि तुम्ही कसं काय तुमचं प्रेझेन्स दाखवत आहे, त्याबद्दल आपली खूप घनासाम टॉक झालेला 80 मिनिटच्या वर फोनवर टॉक झालेला आहे. 80 मिनिटच्या. आणि मी साधारण खामगावरून ते शेगावला जायपर्यंत मला कळलं नाही की तुमच्याबद्दल, आणि तो मला खूप चांगला टॉक होता आणि मला 100% कन्वे होतं की तुमच्याबरोबर टॉक करताना तुम्ही संसातीला चूज कराल. आज तुम्ही चूज केले, तुम्हाला रिझल्ट चांगलेले आहे. तर मला तुमच्याकडून ऐकायचं आहे की तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला संसाती सोबत जोडताना. पहिल्या सुरुला मी जेव्हा सोलार इंडस्ट्रीमध्ये गेलो होतो तर मला पहिली अडचण अशी आली की पॅनल सगळ्या कंपनीचे भेटायचे, परंतु इन्व्हर्टर हे फक्त इम्पोर्टेड म्हणजे चायनाहून आलेलेच भेटत होते. त्याच्यानंतर जेव्हा संसाती आली तर संसातीमध्ये जे टेक्निकली तुम्ही मला जे सांगितलं की बाबा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आणि त्याचे सेफ्टी डिव्हाइस वगैरे सगळं टेक्निकली समजावून सांगल्यानंतर मला त्या गोष्टी एवढ्या आवडल्या, कारण मी माझं पण टेक्निकली मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी टेक्निकलमुळे सॅटिस्फाय झाला. आणि दुसरी गोष्ट, संसाती जेव्हा बसलो मी तर माझं जे जनरेशन आहे ते सगळे रेकॉर्ड ब्रेक आहेत. 3 किलोवॅट राहू द्या, 5 किलोवॅट राहू द्या, 6 किलोवॅट राहू द्या, 10 किलोवॅट राहू द्या. माझं 10 किलोवॅट 71 गेलेलं आहे एका दिवसाचं. आता आम्ही आज आकाश सरला दाखवलं की 6 किलोवॅट माझं 39.2, म्हणजे 10 किलोवॅटची सिस्टीम जेवढी करते तेवढं 6 किलोवॅटची सिस्टीम करायली. भले मी दुसरे इन्व्हर्टर तिथे लावलेले आहेत पण ते इन्व्हर्टर तेवढं जनरेशन केलेलं नाही आणि संसाती केले. आणि संसातीमध्ये जी कूलिंग सिस्टीम होती त्याच्यामुळं उन्हाळ्यामध्ये सुद्धा संसाती मला प्रॉब्लेम दिला नाही. मग मला अशी खात्री झाली की बाबा मी जरी समजा संसाती आज लावला, ठीक आहे, नवीन आहे, 1 वर्ष 2 वर्ष मला जनरेशन देईल, चांगलं होईल, दुसरंही ब्रँड देईल जनरेशन. पण मला याची खात्री अशी झाली की बाबा याच्या टेक्नॉलॉजीमुळे 5 वर्षानं सुद्धा मला हेच जनरेशन भेटेल आणि 8 वर्षानं सुद्धा मला हेच जनरेशन भेटते याची मला खात्री असल्यामुळे मी संसातीवर फेथ केलंय. आणि दुसरी गोष्ट, संसातीची सर्व्हिस मला एवढी फास्ट भेटली, लोक दुसऱ्या कंपनीचे मला बोलायला सुद्धा भेटत नाही की बाबा ये डायल करो, 2 डायल करो, 3 डायल करो. त्या डायल करून ते माणसाची वाट पाहत केव्हा येऊन मला बोलेल. इथं लगे ऑन कॉल मला सर्व्हिस भेटते. मी फक्त एकच सांगितलं, ज्या दिवशी मी आज समजा माझा एक इन्व्हर्टरचा प्रॉब्लेम आला होता उमरी साईडला, डॉक्टर ढगे कस्टमर होते, मी साजन सरला बोललं, साजन सरांनी म्हणले सगळं पॅरामीटर्स माझ्याकडून घेतल्यानंतर सकाळी मला 7 वाजता कोणत्याच कंपनीचा कॉल येत नाही, 7 वाजता मला फोन आला की मला कस्टमरचा ऍड्रेस पाठवा. थँक्यू सो मच. जेव्हा मला 7ला फोन आला तर मी हप्पून गेलो की कंपनी 7 वाजता सुद्धा सर्व्हिस देऊ शकते, म्हणजे ही कंपनी काही करू शकते. मी त्यांना लगेच ऍड्रेस पाठवला. ऍड्रेसवर डायरेक्ट 12 किलोवॅटचा इन्व्हर्टर पोहोचलो. कस्टमरला 1 डे मध्ये जेव्हा इन्व्हर्टर आला तिथं तर कस्टमर मला काहीच बोला नाही, माझी हॅरासमेंट थांबली. आणि मला जे टेन्शन होतं की बाबा ते कस्टमर एक तर डॉक्टर, त्याच्यानंतर जर माझं नाव खराब होईल, 8 दिवस जर भेटणार त्याचं जनरेशन वाया जाईल, त्या सगळ्या गोष्टी विचार केला. आणि मला जरी सर्व्हिस 1 डे मध्ये जेव्हा भेटली की मी म्हणलं बा संसातीशिवाय इन्व्हर्टरच लावायचा. बढिया. आणि ह्या गोष्टीमुळे मी विश्वास केला. मेन म्हणजे कोणत्याही कंपनीचा ओनर एवढं खालच्या लेवलला कधीच इन्व्हॉल्व होत नाही. त्यांना फक्त मार्केटिंग, त्याचा सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह हेच बोलणार. त्या मालकाला जर बोलायचं असेल त्या मालकाचा ॲटिट्यूड राहील. पण इथं आकाश सरचा स्वभाव पाण्यासारखा आहे. दुधामध्ये टाकलं तर दुधासारखं होतात, ताकामध्ये टाकलं तर ताकासारखे होतात, एवढा स्वभाव चांगला आहे. आणि ते माणूस ग्राउंड टच असल्यामुळं त्या माणसाचा मला स्वभाव आवडला. असा जर माणूस या कंपनीचा ओनर असेल तर ते माणूस कुठंही काही आपल्याला हेल्प करू शकतो, हे मला खात्री आहे. म्हणून मी संसाती लावली. आणि सगळ्यांनी संसातीच लावा, कारण संसाती मी फक्त असं म्हणत नाही, मी तर एक वेंडर आहे, माझं काही शेअरिंग नाही कंपनीमध्ये, पण मी तुम्हाला हे जे प्रॅक्टिकली जे आलेले आहेत पण अनुभव ते तुम्हाला शेअर करतोय. तुम्ही संसाती लावा, तुम्हाला पश्चाताप कधीच जिंदगीभर होणार नाही. एवढं बोलतो आणि मी माझ्या शब्द. थँक्यू सो मच सर. असेच तुम्ही जुळलेले आहे, तुमचे सगळे मित्र परिवार, सगळे वेंडर, असाच मेसेज प्रत्येकांना जा आणि आपला परिवार असाच मोठा व्हावा. थँक्यू सर.